आता आपण झटकीपट अशी कुकर पावभाजी बनवत आहेत. 10 ते 15 मिनटात बनते अशी पावभाजी, एकदम टेस्टी. आणि आपण जसे भाज्या वगैरे उकडून घेतो सेम. तर आपण त्यामध्येच बटर टाकून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट, बटाटा, फ्लावर, गाजर, वाटाणा. तेलावरती आता थोड्याशा फ्राय करायच्या भाज्या. लाल मिरची पावडर, धने पावडर, काळा मसाला, हळद, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, तर मिक्स करून घेऊ आपण. तर बटर टाकून घेऊ. पाणी टाकून घेऊ 2 ग्लास. तर कुकरचे झाकण लावून आपण 5 शिट्ट्या काढून घेऊ. हाय गॅसवर. आता आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण पावभाजी. आपली पावभाजी तयार झालेली. तर मॅश करून घ्यायची थोडंसं. ते थोडंसं पूर्ण मॅश करून घेतल्यानंतर घटसरपणा येतो, त्याच्यामुळे एवढे पाणी बरोबर आहे या भाजीसाठी. हे पाहता आपली पूर्ण मॅश झालेली आहे. तर हे अशी धाब्या स्टाईल असं म्हणजे गाड्यावरती भाजी खातो ते टाईप आहे. टेस्ट सेम असणार आहे आपली. आपण जशी भाज्या वगैरे उकडून घेतो त्याचप्रमाणे सगळं फक्त एकत्र करून मिक्स मसाले वगैरे करून टाकून ताप ह्याच्यामध्ये कोथिंबीर बटर थोडंसं टाकून थोडीशी वरून पावभाजी गरम करून घेऊ. आता आपण बटर, थोडंसं पावभाजी मसाला, कोथिंबीर, छान प्रकारे असं हे तयार झाली आपली पावभाजी झटकीपट 15 मिनटामध्ये. माझं तर प्रमाणमध्येच पाणी वगैरे झालेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की असाला खूप घटसरपणा आलेला आहे, थोडंसं घट्ट आहे, तर तुम्ही थोडंसं गरम करून पाणी टाकलं तरी चालेल याच्यामध्ये. तरी माझी कन्सिस्टन्सी बघा म्हणजे खूप छान अशा प्रकारे झालेलं आहे. म्हणजे आम्हाला पाहिजे ह्या प्रमाणात मी बनवलेले आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी परत टाकू शकता. धन्यवाद. माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.